अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधला संघर्ष आता पेटताना दिसून येतोय। आज निवडणूक आयोगासमोर पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं यासाठी पहिली सुनावणी सुद्धा झाली। पण या सगळ्या प्रकरणामध्ये काही मुद्दे असे समोर आलेत ज्यामुळे अजित पवार काहीसे अडचणीत येऊ शकतात। जे शिवसेनेचं झालं तेच राष्ट्रवादीचं होईल असं म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। अजित पवारांनी केलेलं बंड अभ्यासपूर्ण होतं, आम्ही पूर्ण अभ्यास केला होता असा दावा करणाऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आणि म्हणूनच खरं तर छोटे पवार विरुद्ध मोठे पवार यांच्या संघर्षामधला सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा समोर आलाय जो आपण समजून घेणार आहोत। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तारीख 17 फेब्रुवारी 2023। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं। निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे सर्वाधिक शिंदेंच्या बाजूचे असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने त्यांच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकलं। ते थेट बघूया आजची तारीख 6 ऑक्टोबर 2023। राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी अजित पवार विरुद्ध शरद पवार पहिल्यांदाच निवडणूक आयोगासमोर सुनावणी होतीये। जरी राज्यघटनेमध्ये राजकीय पक्षांचं नाव आणि चिन्ह याबाबतचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार निवडणूक आयोगाला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये काही सूचना दिल्यात। आता बघा, 11 फेब्रुवारी 2023ला सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेबाबतचा अंतिम निकाल दिला आणि या अंतिम निकालामध्ये यापुढे राजकीय पक्षाच्या बाबत जेव्हा निर्णय घ्याल तेव्हा कुठले 3 मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत हे सांगितलेलं आहे। आता या मुद्द्यांनुसारच खरं तर निवडणूक आयोगाला निर्णय द्यावा लागणार आहे आणि यामध्येच कुठेतरी अजित पवार मागे पडतायत। आता हे 3 मुद्दे कुठले? तर पहिला मुद्दा आहे पक्ष संघटना कोणाच्या हातामध्ये आहे, दुसरा मुद्दा आहे पक्ष संघटनेत नेमकं काय नमूद केलेलं आहे आणि तिसरा मुद्दा आहे निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने आहेत। या 3 मुद्द्यांवरच यापुढे अजित पवारांचं भवितव्य अवलंबून आहे। शिवसेनेच्या केसमध्ये निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधी आलेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना नंतर आल्या, पण तरी सुद्धा ठाकरेंनी या निर्णयाच्या विरोधात फेरविचारासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। आता तुम्ही म्हणाल ही बातमी तर आम्हाला माहिती आहे, पण राष्ट्रवादीचा याच्याशी काय संबंध? तर मंडळी, राष्ट्रवादीचाच संबंध आहे, कारण हेच मुद्दे आता राष्ट्रवादीच्या केसमध्ये पडताळून पाहिले जातील आणि त्यामध्ये आलेले निष्कर्षच अजित पवारांबाबत फैसला घेतील। पहिला मुद्दा, पक्ष संघटना कोणाच्या हातामध्ये आहे। आत्ताच्या घडीला तरी पक्ष संघटना, मी परत एकदा सांगतेय, पक्ष संघटनेबद्दल बोलतेय, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबाबत नाही। तर संघटना जास्त प्रमाणात शरद पवारांच्या बाजूने सुरुवातीला तरी दिसली। अर्थात यासाठी दोन्ही गटांकडून हजारो प्रमाणपत्र सादर केली जाणार आहेत, त्यामुळे हा मुद्दा दोघांसाठीही महत्त्वाचा असणार आहे। सुरुवातीला असं चित्र निर्माण झालं होतं की जास्तीत जास्त आमदार किंवा लोकप्रतिनिधी हे अजित पवारांच्या बाजूने आहेत, मात्र पक्ष संघटनेमधले पदाधिकारी हे शरद पवारांच्या बाजूने आहेत। हळूहळू त्यातले सुद्धा काही पदाधिकारी हे अजित पवारांसोबत दिसून आले। त्यामुळे आता नेमकी संघटना कोणाच्या ताब्यात आहे, किती प्रमाणात आहे याबद्दल थेट सांगता येणार नाही। दुसरा मुद्दा, पक्षाची घटना काय सांगते, आणि इथंच खरी गोम आहे। कारण शिवसेनेची त्यावेळेची स्थिती बघून चलाख पवारांनी 8 जुलै 2022 मध्येच आपल्या पक्षाच्या संघटनेमध्ये काही बदल केले आणि ते निवडणूक आयोगाला संमत सुद्धा केले। अजित पवार आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जरी दावा करत असले तरी पवारांनी त्यात घातलेल्या अटीने एक घोटाळा निर्माण झालाय। या अटीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष जर बदलायचे असतील तर त्यांच्या उपस्थितीत आणि संमतीनेच घेतलेल्या बैठकीत इतर कार्यकारिणी सदस्यांनी मिळून हा निर्णय घ्यायचा आहे। आता अजित पवार गट म्हणतो तशी त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी जर नियमाने निवड झाली असेल तर त्या बैठकीला आधीचे अध्यक्ष अर्थात शरद पवार उपस्थित होते का, त्यांची परवानगी होती का, आणि नसतील तर अजित पवारांची निवड कशी काय वैध ठरेल। तिसरा मुद्दा, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या। आता इथे मात्र अजित पवारांची बाजू भक्कम दिसते। पवारांपेक्षा जास्त आमदार आणि खासदार संख्या मिळवण्यामध्ये त्यांना यश आलंय आणि म्हणूनच हा मुद्दा त्यांच्या पथ्यावर पडू शकतो। तर याच 3 मुद्द्यांवरती राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय होणार आहे। आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या सूचना निवडणूक आयोग विचारात घेणार का, हा खरं तर मुद्दा आहे। एकीकडे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, आम्ही त्यांच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही असा दावा सुप्रीम कोर्टाने केला आणि दुसरीकडे त्यांना सूचनाही दिल्यात। जर या सूचना आत्ताच्या राष्ट्रवादीच्या निर्णयामध्ये लागू झाल्या तर पूर्वी घेतलेल्या शिवसेनेच्या निर्णयामध्येही बदल होणार का, आणि त्या दृष्टीने पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण फिरणार का, असे अनेक मुद्दे आहेत। तुर्तास प्रश्न तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबत आहे। तर तुम्हाला काय वाटतं, पक्ष नेमका कोणाचा, नाव आणि चिन्ह नेमकं कोणाला मिळावं
अजित पवारांचं पारडं जड आहे की शरद पवारांचं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच सरकारनामाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.